नमस्कार मित्रांनो, इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. इंद्रायणी आणि अधोक्षज विठुरायाच्या मंदिरात जातात. इंद्रायणी विठुरायाला म्हणत असते, विठुराया माय बेस्ट फ्रेंड. त्यावर अधोक्षज म्हणू लागतो, तो तुझा बेस्ट फ्रेंड, मग मी कोण आहे? त्यावर इंद्रायणी म्हणते, तू पण माझा बेस्ट फ्रेंड आणि गोपाळ दादा तो पण. त्यावर इंद्रायणी म्हणते, आपण इथे कशासाठी आलोय? त्यावर अधोक्षज म्हणतो, मागणं मागण्यासाठी. पुढे ती विचारते, कोण मागणार मागणं? त्यावर अधोक्षज म्हणतो, तू. आणि कोणाकडे? त्यावर अधोक्षज म्हणतो, तुझ्या बेस्ट फ्रेंडकडे. त्यावर इंद्रायणी म्हणते, मग तू काय करणार? त्यावर अधोक्षज म्हणतो, आळीमिळी गुपचिडी, हाताची कडी आणि तोंडावर बोट. त्यावर इंद्रायणी म्हणू लागते, असे दोन मेन माणसं बोलत असताना गप्प बसायचं असतं. पुढे इंद्रायणी विठुरायाला म्हणू लागते, विठुराया तुझ्यापासून तर काहीच लपत नाही आणि माझं तर नाहीच नाही. मी कशासाठी आले हे तुला कळलंच असेल ना रे? मला त्या टिंग्यासारखा व्हिडिओ गेम पाहिजे. मला एक आणि मला या बेस्ट फ्रेंडला एक. पुढे ती म्हणू लागते, अरे विठुराया लय भारी आहे तो व्हिडिओ गेम. पुढे ती म्हणते, मी पण काय तुला सांगत बसले, तुला तर सगळं माहीतच असेल तो व्हिडिओ गेम कुठे भेटतो. पुढे ती आणि अधोक्षज म्हणू लागतात, प्लीज आम्हाला दोघांना तो व्हिडिओ गेम आणून देणार आहे. तिचं सगळं बोलणं व्यंकू महाराज मागे उभे राहून ऐकत असतात आणि ते इंदूला आवाज देऊ लागतात, इंदू. इंद्रायणी आणि अधोक्षज व्यंकू महाराजांच्या जवळ येतात. तेव्हा व्यंकू महाराज इंदूला म्हणू लागतात, इंदू तू हे काय मागत होतीस विठुरायाकडे? त्यावर इंद्रायणी म्हणू लागते, टिंग्यासारखा व्हिडिओ गेम. मलाच नाही आणि अदूलासुद्धा. त्यावर व्यंकू महाराज म्हणू लागतात, कितीही प्रयत्न करा पण आजूबाजूच्या वातावरणाचा नकळत परिणाम होतच असतो. हे वारं कुठे घेऊन जाणार कुणास ठाऊक. व्यंकू महाराजांचं बोलणं इंद्रायणी आणि अधोक्षजचं मात्र लक्षात येत नाही. ते दोघं एकमेकांकडे बघू लागतात. इंद्रायणी व्यंकू महाराजांच्या जवळ येऊन विचारू लागते, कोणतं वारं महाराज आणि कोणतं वातावरण? त्यावर व्यंकू महाराज इंद्रायणीकडे बघून म्हणू लागतात, यापूर्वी तू विठुरायाकडे काय मागायची ग इंदू? चांगली बुद्धी दे, माझ्या हातून चांगली कीर्तन सेवा घडू दे, चित्त ठिकाण्यावर राहू दे, हे मागायचीस ना तू विठुरायाकडे. मग आता हे काय मागतेस? त्यावर अधोक्षज म्हणतो, व्हिडिओ गेम, एक तिला आणि एक मला. आणि इंद्रायणी पण म्हणू लागते, विठुराया माझा बेस्ट फ्रेंड आहे ना, त्यामुळे तो मला देणार. त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, म्हणून हे मागतेस तू विठुरायाकडे? त्यावर इंद्रायणी म्हणते, माझ्याकडे तो गेम नाही आहे ना, म्हणून मी मागत होते विठुरायाकडे. त्यावर व्यंकू महाराज रागवतात. हे बघून अधोक्षज नाटक करू लागतो, इंदू चल ना, मला खूप भूक लागली. इंद्रायणी व्यंकू महाराजांना विचारू लागते, व्यंकू महाराज तुम्ही येणार का जेवायला? त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, नाही भूक नाही आता मला. त्यावर अधोक्षज इंद्रायणीला म्हणू लागतो, इंद्रायणी चल ना, मला खूप भूक लागली. आणि तो तिचा हात धरून तिला तिथून घेऊन जातो. व्यंकू महाराज विठुरायासमोर येऊन बोलू लागतात, विठुराया बाकीच्यांसारखीच भौतिक आणि नश्वर गोष्टींमध्ये अडकत चालली आहे इंदू. इकडे गोपाळ अभ्यास करत असताना शकुंतला तिथे येते. शकुंतला गोपाळला म्हणू लागते, गोपाळ जरा एक काम ऐकतोस का रे? त्यावर गोपाळ म्हणतो, तुला दिसत नाही का मी अभ्यास करतोय? त्यावर शकुंतला म्हणते, अरे काम पण जरा तसंच होतं. तुझे बाबा बघ ना कुठला राग जेवणावर काढताय. तू जरा बोलतोस का त्यांच्याशी दोन शब्द? इकडे व्यंकू महाराज विठुरायाला म्हणत असतात, विठुराया अरे इंदूच्या बाबतीत काय चाललं रे हे? मी किती प्रेमाने आणि भक्तिभावाने तिला कीर्तन शिकवलं. तिचा प्रवास कुठल्या दिशेने चाललाय विठुराया? तिचा या खडतळ वाटेवरून चालताना तोल जायला नकोय. तिचा कीर्तनाचा बाजार व्हायला नकोय. ते रडू लागतात आणि म्हणतात, काय करू तूच सांग. पुढे व्यंकू महाराज म्हणतात, दोष तरी कुणाला द्यायचा रे? खरी चूक तर माझीच आहे. इतक्या लहान वयामध्ये मी तिला कीर्तन सेवा शिकवली आणि कीर्तनासाठी उभं केलं. याचा काय परिणाम होईल याचा मी विचारच नाही केला. पुढे ते म्हणू लागतात, कधीतरी एकेकाळी मी पण पैशांसाठी नाईलाजाने कीर्तन केलंच की. चूक आणि बरोबर काय याची समज मी नाही देऊ शकलो इंदूला. खरं तर सगळी चूक माझीच आहे. त्यामुळे शिक्षाही मलाच झाली पाहिजे असं म्हणून ते दिव्यावरती स्वतःचा हात धरतात. तेवढ्यात गोपाळ तिथे येतो आणि तो त्यांचा हात बाजूला करून म्हणतो, बाबा काय करताय तुम्ही हे? आणि म्हणू लागतो, असं काय करताय तुम्ही हे? तुम्ही हे करण्याने हे सगळं थांबणार आहे का? त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, थांबणार आहे की नाही हे विठुरायालाच माहिती. पण या सगळ्यांची सुरुवात माझ्यापासून झाली आहे, म्हणून मी स्वतःला शिक्षा करून घेतली. त्यावर गोपाळ म्हणू लागतो, बाबा अहो असा दिव्यावर हात भाजून घेऊन प्रश्न सुटणार आहेत का?
मी तुमची अवस्था समजू शकतो, पण असं दिव्यावर हात भाजून घेऊन आणि उपाशी राहून काय सिद्ध होणार आहे? पुढे तो म्हणू लागतो, बाबा, आपल्या घराण्याची परंपरा मी नाही चालवली, मी कीर्तन नाही शिकलो. खरंच माझी चूक आहे, मला माफ करा. त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, गोपाळ, असा स्वतःला दोष लावून घेऊ नकोस. सगळी चूक तर माझीच आहे. हे जे आजूबाजूला वातावरण चालू आहे ना, हे थांबवता येत नाहीये, ही हतबलता आहे माझी. त्यावर गोपाळ म्हणू लागतो, बाबा, अहो असलं काही बोलू नका, चला आपण घरी जाऊया. आणि तो त्यांचा हात धरून त्यांना घरी घेऊन जातो. गोपाळ व्यंकू महाराजांना घरी घेऊन येतो आणि त्यांच्या भाजलेल्या हाताला औषध लावू लागतो आणि म्हणू लागतो, बाबा हो, एवढी काळजी करू नका, होईल सगळं बरोबर. पुढे व्यंकू महाराज म्हणू लागतात, काय, या औषधाने जखम होईल रे बरी, पण माझ्या मनाला जो त्रास होतोय त्याचं काय? तेवढ्यात शकुंतला तिथे येते आणि म्हणू लागते, अहो काय झालंय, किती लागलंय तुम्हाला? हो बोला काहीतरी. त्यावर व्यंकू महाराज गोपाळला सांगू नको असं मानेने खुणवतात आणि गोपाळ बोलू लागतो, ते बाबा समईत तेल ओतत होते ना, तर समई कलंडली आणि बाबांचा हात भाजला. त्यावर शकुंतला म्हणते, चला आपण डॉक्टरांकडे जाऊया, किती लागलंय तुम्हाला? त्यावर गोपाळ म्हणू लागतो, मावशी, मी स्वच्छ केलाय हात बाबांचा, आता ड्रेसिंग करून देतो, त्यांना बरं वाटेल. इकडे मोठ्या बाई इंद्रायणी आणि अधोक्षजला जेवण वाढतात. इंद्रायणीसाठी मोठ्या बाईंनी भेंडीची भाजी केलेली असते. मोठ्या बाई इंद्रायणीला विचारू लागतात, इंद्रायणी, कशी झाली आहे भाजी? त्यावर इंद्रायणी म्हणू लागते, आवडली, पण जरा साखर कमी टाकायला पाहिजे होती. साखर कमी असती तर मज्जाच आली असती. तेवढ्यात अधोक्षज म्हणू लागतो, आई, मला नको आहे भेंडीची भाजी. त्यावर मोठ्या बाई म्हणतात, अधोक्षज, असं अजिबात करायचं नाही, सगळ्या भाज्या खायच्या. तो पुढे म्हणू लागतो, आई, मला भात वाढ, मला भेंडीची भाजी नाही आवडत. त्यावर मोठ्या बाई म्हणतात, अप्पल पोट्या नुसता, रोज तर तुझ्याच आवडीचं बनवते ना, आज हिच्या आवडीचं बनवलं, मग काय झालं, ती बघ कशी खाते. त्यावर अधोक्षजला राग येतो आणि तो म्हणू लागतो, आई, तू इंदूच्या आवडीचा सपाटाच लावलाय ग. त्यावर मोठ्या बाई त्याला रागवू लागतात आणि म्हणतात, ते मला माहीत नाही, तुला खावंच लागेल, एक धपाटा लावील. आजच काय तिच्या आवडीचं केलं तर काय नाटकं करतोयस? काही नाही, गुपचूप खायचं, आणि खायचं नसेल ना तर आकाशाकडे तोंड करून बस. तेवढ्यात गोपाळ तिथं येतो. शकुंतला गोपाळला म्हणू लागते, गोपाळ, बस जेवायला. त्यावर मोठ्या बाई म्हणतात, अभ्यास करून थकला असेल तो, मी त्याला वाढायला घेते. गोपाळ ताटात भेंडीची भाजी बघतो आणि म्हणू लागतो, हे काय, आज भेंडीची भाजी केली आहे? त्यावर शकुंतला म्हणते, अरे हो, इंदूला आवडते ना, म्हणून मोठ्या बाईंनी केली आहे. हे ऐकून गोपाळला राग येतो आणि तो इंदूकडे रागात बघू लागतो. मोठ्या बाई गोपाळला म्हणू लागता, गोपाळ, अरे थकला असशील, चल बस, मी तुला वाढते. गोपाळ मात्र रागात तिथून निघून जातो. इकडे मोठ्या बाई अधोक्षजसाठी दूध घेऊन येतात. बघतात तर अधोक्षज झोपलेला असतो. हे बघून मोठ्या बाईंना मात्र खूप वाईट वाटत असतं. त्या अधोक्षजजवळ जाऊन बसतात आणि मनात बोलू लागतात, अधोक्षज, बाळा, मी चुकले, तुला ओरडले, पण माझा नाईलाज झाला, मला माफ कर. हे करताना माझ्या काळजाला किती दागण्या पडत होत्या हे मलाच माहिती. आता तुझ्या आणि माझ्या त्रासाची किंमत मी त्या काठीकडून कशी वसूल करते हे बघच तू. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.